सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय। यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। जिल्ह्यातील 12 धरण 100% भरले। कोंढा, हरकुळ, खुर्द, पंचक्रोशीला पाणी पुरवठा करणारं धरण ओव्हरफ्लो झालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे तलाव क्षेत्र आहे त्या तलाव क्षेत्रामध्ये पाणी पातळीमध्ये वाढ होताना देखील पाहायला मिळालं। मी सध्या आहे खोंड्याजवळचं जवळपास हरकुळ खुर्द या धरणावरती आणि हरकुळ खुर्द धरण जे सध्या ओव्हरफ्लो झालेलं धरण पाहायला मिळतं। जवळपास सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर 12 धरणं आतापर्यंत ओव्हरफ्लो झालेली पाहायला मिळतं। याच कालावधीमध्ये याच जुलै अखेरपर्यंत जवळपास 18 धरणं ही ओव्हरफ्लो होतात। पण मात्र यंदा पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे यंदा मात्र जुलै अखेरपर्यंत 12 धरणं जी आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ओव्हरफ्लो झालेली पाहायला मिळते। त्यामध्ये एक मध्यम धरण देखील आहे। अनंत पाताडे, TV9 मराठी।